आठवड्यात कामाचे तास 70 किंवा 90 तास करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं. कामाचे तास वाढवण्याचा विचार नसल्याचं सरकारनं संसदेत स्पष्ट केलंय. काही कॉर्पोरेट कंपन्यांकडून कामाचे तास 70 आणि अगदी 90 तासांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव होता. कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं कामगार मंत्री शोभा करंदाजले यांनी या संदर्भात स्पष्ट केलं. कामगार मंत्री शोभा करंदाजले यांनी या संदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली. संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन आपल्यासोबत जोडले. चेतन, खरं तर महत्त्वाची अपडेट आहे. कामाचे तास 70 ते 90 करण्याचा प्रस्ताव कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही असं यावेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं. हा संपूर्ण प्रकार काय? कारण निश्चितच आपण बघितलं की गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे कामाचे तास किती, खाजगी क्षेत्रातले जे कर्मचारी आहेत त्यांचे कामाचे तास किती असावे यावरून खरं तर गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय, आपल्याला बघतोय. मोठमोठे जे उद्योजक असतील, त्या आपण जर बघितलं तर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती असतील, त्याचप्रमाणे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक एस.एन. सुब्रमण्यम यासारखे जे काही मोठे उद्योजक आहेत त्यांनी देखील यावर भाष्य केलं होतं. कर्मचाऱ्यांचे कामाचे तास 70 असावेत किंवा जास्तीत जास्त 90 तास कामाचे असावेत अशा प्रकारचे वक्तव्य हे सगळे उद्योजक करत होते. आणि त्यानंतर सोशल मीडिया असतील किंवा इतर अनेक जे प्लॅटफॉर्म आहेत त्यावरून याच्या विरोधात संपूर्ण जे कर्मचाऱ्यांचं जे मत होतं ते व्यक्त करायचं आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि त्यातच आता ही मोठी अपडेट आपल्याला म्हणावं लागेल. केंद्र सरकारने संसदेत सांगितलेलं आहे की आठवड्यातून 70 किंवा 90 तास कामाचे असावेत असा कुठलाही प्रस्ताव जो आहे तो नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चितच आपल्याला एक प्रकारे हा जे कर्मचारी आहेत खाजगी क्षेत्रात त्यांना दिलासा मिळाल्याचं देखील आपल्याला म्हणता येईल. नक्कीच चैतन्य, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.